बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। 2 दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फेरी सुरू आहेत। देशमुखांच्या विरोधात आपल्याकडे पुरावे आहेत असं फडणवीस म्हणाले होते। ते जगजाहीर करावेत असे खुले आव्हान देशमुख यांनी आज फडणवीसांना दिलं आहे। महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी आपल्याला 4 प्रतिज्ञापत्र भरून देण्यास सांगण्यात आले होते। त्यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनिल परब यांच्यावर आरोप करण्यास सांगण्यात आलं होतं। याकरिता फडणवीस यांचा एक माणूस 4 वेळा आपल्याकडे आला होता। त्याने आम्हा दोघांचं बोलणं करून दिलं होतं असा खळबळजनक आरोप अनिल देशमुख यांनी फडणवीस यांच्यावरती केला होता। त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख हे महाविकास आघाडीच्या नेत्यांबाबत काय बोलले याचे पुरावे आपल्याकडे असल्याचं सांगितलं होतं। महाविकास आघाडीच्या नेत्यांबाबत ते जे काही बोलले त्याचे सर्व व्हिडिओ आणि क्लिपचा पेनड्राईव्ह आपल्याकडे असल्याचे फडणवीस म्हणाले होते। यावर अनिल देशमुख यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन तो पेनड्राईव्ह उघड करावा असे चॅलेंज फडणवीस यांना दिलं आहे। पेनड्राईव्ह हातात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी किती वेळा आपल्यावर निशाणा साधला याचे पुरावे आपल्याकडे असल्याचं सांगितलं। मी पुरावे असल्याशिवाय काहीच बोलत नाही। फडणवीस यांच्याकडे माझ्या विरोधात पुरावे आहेत तर ते जाहीर का करत नाहीत? त्यांना ब्लॅकमेल करायचं आहे का असा सवालही देशमुख यांनी केला। ते खरं बोलत असतील तर माझ्या विरुद्ध असलेले पुरावे जगजाहीर करावे, ते स्वीकारण्याची आपली तयारी आहे। त्यांच्याही विरोधात आपल्याकडे काही पुरावे आहेत, ते सुद्धा आपण जाहीर करू अशी आक्रमक भूमिका देशमुख यांनी घेतली आहे। देशात मोदी सरकार आल्यापासूनच राजकारणाची स्थिती बदलली आहे। सरकारच्या विरोधात असलेल्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम केलं। ईडी, सीबीआयचा गैरवापर केला। आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे माजी गृहमंत्र्यांना पेनड्राईव्ह दाखवून धमकावत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला। महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी भाजपच्या वतीने रोज प्रयत्न केले जात होते। रोज कोणाच्या तरी घरी ईडीच्या धाडी टाकल्या जात होत्या। हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे। ईडी आणि सीबीआयला घाबरून महायुतीत गेले त्यांना क्लीन चिट देण्यात आली। यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही समावेश आहे। खासदार रवींद्र वायकर यांनी मी नाईलाजाने शिंदे सेनेत गेल्याचं सांगितलं आहे। त्यावरून भाजपचा किती नेत्यांवर दबाव होता हे स्पष्ट होतं। अनिल देशमुख यांनी नकार दिल्याने त्यांच्या घरावर छापे टाकण्यात आले, त्यांना कोठडीत ठेवण्यात आलं। त्यामुळे देशमुखांनी काल केलेले आरोप हे खरे असावे असं नाना पटोले म्हणाले। देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत, त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी जाहीर केले पाहिजेत, वस्तुस्थिती जनतेसमोर मांडली पाहिजे। मात्र ते गृहमंत्री पदाचा उपयोग विरोधकांना धमक्या देण्यासाठी करीत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला। राज्याचे अर्थमंत्री अजित पवार पैसा कुठून आणायचे असे म्हणतात, याचा अर्थ त्यांनी राज्य गहाण ठेवलं आहे हे स्पष्ट होतं। समृद्धी महामार्गातून सत्ताधारी समृद्ध झाले आहेत। हा मार्ग लोकांचा जीव घेणारा ठरला आहे। 2 वर्षात रस्त्यावर भेगा पडल्या आहेत। महायुतीतील नेत्यांमध्ये कोण जास्त पैसा खातो याची स्पर्धा लागली आहे। राज्यात नैसर्गिक आपत्ती सुरू आहे। काही भागात पूर परिस्थिती आहे। शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे। शिक्षक भरती केली जात नाही, याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही। या गंभीर बाबींकडून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी पेनड्राईव्ह, ऑडिओ, व्हिडिओ सत्ताधाऱ्यांमार्फत काढले जात असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला। अनिल देशमुख हे 2 वर्षांपूर्वी गृहमंत्री होते, मग त्यावेळीच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर एफआयआर दाखल का केला नाही असा खडा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। तसेच गृहमंत्र्यांवर दबाव आणण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही। कोणी गृहमंत्र्यांवर इतका सहज दबाव आणू शकेल का असंही ते म्हणाले आहेत। ANI वृत्तसंस्थेशी ते बोलत होते। यावेळी ते म्हणाले, ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव असल्याचा आरोप केला होता त्याच दिवशी अनिल देशमुख यांनी कारवाई करून एफआयआर दाखल का केला नाही? तेव्हा देशमुख गृहमंत्री होते। गृहमंत्र्यांवर दबाव आणण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही। इतक्या सहज कोणी गृहमंत्र्यांवर दबाव आणू शकेल का? अनिल देशमुख यांचा दावा पूर्णपणे खोटा आहे असं बावनकुळे म्हणाले। पुढे ते म्हणाले, जनतेची दिशाभूल करण्यासाठी अशा प्रकारची विधाने केली जात आहेत। शिवाय गिरीश महाजन आणि इतर भाजप नेत्यांना अडकवण्याचा अनिल देशमुख यांचा डाव आहे। महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक केवळ निवडणुका जिंकण्यासाठी एकत्र येतात। लोकांना भ्रमित करण्यासाठी वेगवेगळ्या रणनीती तयार केल्या जात आहेत। महाविकास आघाडीकडून महाराष्ट्राचे वातावरण बिघडवण्याचं काम सुरू आहे असा आरोप बावनकुळे यांनी केला। शरद पवारांनी महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलं, पण त्यानंतरही त्यांना मराठा समाजाला आरक्षण देता आलं नाही। त्यामुळे मनोज जरांगे यांनी या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नव्हे तर शरद पवारांना जाब विचारावा असं भाजप नेते तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी मनोज जरांगे यांना फडणवीसांवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना म्हटलं आहे। मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे। त्यांनी यासंबंधी 20 जुलै रोजी सुरू केलेले उपोषण बुधवारी मागे घेतले। यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली होती। त्यांच्या या टीकेला आता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। ते पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले,
मनोज जरांगे शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सुरू करणार आहेत. कुणी कुठेही दौरा करावा, त्यांचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. जरांगे पाटील इकडे येत असतील तर त्यांचेही स्वागत आहे. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की मराठा आरक्षणाचा प्रश्न केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांच्याच काळात मार्गी लागला आहे. त्यांचे सरकार गेल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे ते आरक्षण गेलं. अखेर महायुतीचे सरकार आल्यानंतर सरकारने पुन्हा 10% आरक्षण देण्याचा ठराव पारित केला. तो टिकला आहे. कोर्टाने अद्याप त्याला स्थगिती दिलेली नाही. या प्रकरणी त्यांनी फडणवीस यांच्या भूमिकेचे स्वागत करण्याची गरज आहे, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. ते पुढे म्हणाले, मनोज जरांगे देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने आरोप करतात. ते असे का करतात ते कळत नाही. विशेषतः 4 वेळा मुख्यमंत्री झालेल्या शरद पवार यांनाही मराठा समाजाला आरक्षण देता आलं नाही. त्यामुळे जरांगेंनी फडणवीसांना नव्हे तर पवारांना जाब विचारावा. त्यांनी केवळ एका व्यक्तीला टार्गेट करू नये. लाडकी बहीण भाऊ एकत्र असते तर दोन्ही पक्ष टिकले असते, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. तसेच पक्ष सोडून जाणाऱ्यांनाही रेड कार्पेट दिले आहे. मुंबईमध्ये मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला. यामध्ये ते बोलत होते. याच मेळाव्यात राज ठाकरे यांनी स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याची मोठी घोषणा देखील केली आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत आता मनसेही मैदानात उतरल्याने निवडणुकीचा फड रंगणार आहे. यामध्ये बोलताना राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लाडकी बहीण योजनेवरून टोला लगावला आहे. ते म्हणाले, राज्यातील मूळ प्रश्नांकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही. मात्र राज्यात सध्या लाडकी बहीण लाडका भाऊवरून राजकारण सुरू आहे. मात्र हे लाडकी बहीण भाऊ एकत्र असते तर 2 पक्ष आज टिकले असते. योजना काढत आहेत, मात्र सरकारकडे त्यासाठी पैसे आहेत का? रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, असेही राज ठाकरे म्हणाले. तसेच यावेळी पक्ष सोडून जाणाऱ्यांना राज ठाकरे यांनी रेड कार्पेट दिला आहे. ते म्हणाले, आपल्या पक्षातील 1-2 पदाधिकारी कोणत्या तरी पक्षात जायच्या तयारीत आहेत, असं मी ऐकलंय. त्यांना जायचं त्यांनी जा. मी स्वतः लाल कार्पेट घालतो जा म्हणून. पण नंतर तिकडे जाऊन जो भविष्याचा सत्यानाश करून घ्याल त्याचं स्थिर नाही. तुम्हाला कुठे डोक्यावर घेणार? लोकसभेला काय झालं माहीत आहे ना? वर्षापर्यंत घुसले, आता कुठे कुठे घुसतील माहीत नाही, असा टोला राज ठाकरेंनी लगावला. राज्यात विविध भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. सध्या पुण्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरू झाली आहे. दरम्यान आजही पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचे संकेत आहेत. मुसळधार पावसामुळे आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पुण्यातील परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मी पुणे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, NDRF आणि अधिकाऱ्यांशी फोनवरून बोललो आहे. NDRFच्या बोटी आधीच रवाना करण्यात आल्या आहेत. मदत लवकरात लवकर पोहोचत असून आता लोकांना घाबरण्याचं कारण नाही. पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याने प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुण्याला संबंधित लष्कर आणि नौदल अधिकाऱ्यांशी मी बोललो आहे. एखाद्या ठिकाणी लोक अडकले असतील तिथे प्रसंगी हेलिकॉप्टरने कसे त्यांना वाचवता येईल ते पाहण्यास सांगितलं आहे, असे CM शिंदे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्गाचा जोर आणखी वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी देखील बोललो आहे. मी स्वतः या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. लोकांची खाण्यापिण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. पूर परिस्थितीसाठी बिहारला 18,000 कोटी देण्यात आले. मग केंद्राला महाराष्ट्रातील पूर दिसत नाही का, असा सवाल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. तसेच केंद्राकडे मदत मागायची सरकारमध्ये हिंमत नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे. शिवाय ED CBI पासून वाचण्यासाठी अनेक आमदार खासदार भाजपसोबत आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. संजय राऊत म्हणाले, मुंबई, कोकणसह अनेक ठिकाणी पूर परिस्थिती धोक्याची पातळी ओलांडून पुढे गेली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या देशाच्या अर्थसंकल्पात पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बिहारला 18,000 कोटी रुपये देण्यात आले. मग केंद्रातील सरकारला महाराष्ट्रातील पूर दिसत नाही का? महाराष्ट्रातील किमान 1,000 कोटी तरी द्या, अशा राज्यातील मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी केंद्राला सांगितलं पाहिजे. मात्र हे सत्ताधाऱ्यांमध्ये ही सांगण्याची हिंमत नाही, अशी टीका राऊत यांनी केली. पुढे संजय राऊत म्हणाले, 5 महिन्यांपूर्वी अनिल देशमुख यांनी हा स्वतः गौप्यस्फोट केला आहे. केवळ अनिल देशमुखच नव्हे तर अटक टाळण्यासाठी आम्ही सांगतो ते ऐका, असं अनेकांना भाजपकडून सांगण्यात आलं आहे. मलाही असं सांगण्यात आलं. अशोक चव्हाण, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ तसेच शिंदेंसोबत आमदार भाजपमध्ये का गेले हा प्रश्न आहे. अनिल देशमुख यांनी उघडपणे विधान केलं. मात्र ED CBI पासून वाचण्यासाठीच अनेक आमदार खासदार भाजपसोबत आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला. लोकसभा निकालाने पीडित बजेट पेश करून व्यापार मंडळाने आपण ईस्ट इंडिया कंपनीचे वारसदार असल्याचं सिद्ध केलं. देवेंद्र भाऊ, तुमची आकडेमोड चुलीत घाला, अशी टीका ठाकरे गटाने त्यांच्या मुखपत्रातून केली आहे. दरम्यान ठाकरे गटाने पुढे म्हटलं आहे की गुजरातच्या व्यापार मंडळाने स्वातंत्र्यपूर्व काळात ईस्ट इंडिया कंपनीस खंडणी देऊन आपले व्यापार उद्योग वाचवले.
आज तशातच खंडण्या देऊन दिल्लीतील डळमळीत खुर्च्या वाचवल्या जात आहेत. या खंडणीच्या खेळात देशाला काय मिळालं, महाराष्ट्राला काय मिळालं? जनतेने गुजरात व्यापार मंडळाचे बहुमत काढून घेतलं, पण त्याची ना खंत ना खेद. सत्ता टिकवण्यासाठी देशाच्या अर्थसंकल्पाचा वापर करणारे नादान व्यापारी मंडळ म्हणून त्यांचा उल्लेख इतिहासात होईल. पुढे म्हटलं आहे, केंद्रीय अर्थसंकल्पाची लोक मजा घेत आहेत. हम दो हमारे दो अशा पद्धतीचं हे सरकार आहे. म्हणजे मोदी शहा हे दोघेच त्यांच्या दोन खास उद्योगपतींसाठी सरकार चालवत आहेत. आता अर्थसंकल्पही हमारे दो म्हणजे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू या दोघांसाठीच बनवला. म्हणजे सरकारचे हमारे दो हे धोरण कायम आहे. लोकसभा निकालाने पीडित बजेट अशी टिप्पणीसुद्धा बजेटबाबत चपलक बसते. कालचे बजेट म्हणजे डळमळीत मोदी सरकारला 6 महिन्यांची मुदतवाढ आणि त्या मुदतवाढीसाठी केंद्रीय तिजोरीतील किमान 1.25 लाख कोटींचा खुर्दा गुजरातच्या व्यापार मंडळाने उडवला. मागचे बजेट हे अयोध्या आणि राममय होते. या बजेटमध्ये अयोध्या आणि रामाचा साधा उल्लेख नाही. ही बाब विशेष नमूद करण्यासारखी आहे.